एकीकडे आपण बघतोय ठाणे स्टेशनमध्ये गर्दी आहे, तर दुसरीकडे मुंबईतलंच लोकमान्य टिळक टर्मिनस हे जे स्टेशन आहे, इथं परप्रांतीयांची गर्दी उसळलेली आहे. ती का उसळली आहे? तर राज्यामध्ये लॉकडाऊन लागलंय, कडक निर्बंध लागलेत आणि आपल्या गावी परत जाण्यासाठी खरं तर या परप्रांतीयांची गर्दी ही LTT स्टेशनवर झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. या परप्रांतीय मजुरांनी मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनलवर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली. आधीच कोरोनाचं संकट राज्यावर असताना शासनानं नवे नियम घालून दिलेले आहेत, पण इथे मजुरांकडून सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा उडवला जात असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. हो, जशी आता आपण लोकमान्य टिळक टर्मिनसवरची गर्दी बघितली, तशी जळगाव स्टेशनवर सुद्धा गर्दी आहे. कारण सध्या लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही आहे आणि अशामध्ये आता जे परप्रांतीय जे जळगावमध्ये आहेत ते सुद्धा आपापल्या गावी जाऊ बघतायत. त्यामुळे जळगाव स्टेशनवर सुद्धा गर्दी निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे अनेक व्यवहार जे आहेत ते बंद आहेत या लॉकडाऊनमुळे आणि अशातच प्रवाशांची रेल्वे स्टेशनवर गर्दी देखील झालेली आहे. त्यातच स्टेशनवर पिण्याच्या पाण्याची देखील सुविधा नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. तर तिकीट कन्फर्म असून सुद्धा प्रवाशांना वेटिंग रूममध्ये रेल्वे प्रशासनाकडून बसूसुद्धा दिलं जात नाही आहे आणि त्यामुळे या प्रवाशांना रात्रीही रेल्वे स्टेशनच्या आवारातच आपली रात्र काढावी लागते. दिसतंय